हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. इट्स पूजा संसारे ऑफिशियल. तर तुम्ही आता विचार करत असाल की व्हिडिओच्या सुरुवातीलाच या हिरव्या हिरव्या फुलांच्या माळा का बरं दिसत आहेत, काय असेल नक्की या व्लॉग मध्ये. तर गाईज, या व्लॉग मध्ये माझ्या बहिणीच्या लग्न सोहळ्याच्या आधीची फंक्शन्स आहेत. म्हणजे लग्न सोहळ्याच्या आधीची फंक्शन्स होतात, जसं की मेहंदी, नवरीचा चुडा भरायचा, हळद, ही सगळी फंक्शन्स तुम्हाला या व्लॉग मध्ये बघायला मिळणार आहेत. पण हो, त्यासाठी तुम्हाला या व्लॉगचे दोन्ही पार्ट्स बघावे लागणार आहेत, तर ती तुम्ही नक्कीच बघा. तर आता माहितीये का मी काय करत आहे, ह्या ज्या हिरव्या फुलांच्या माळा आहेत ना, त्यांच्या मदतीने मी मेहंदी हा शब्द काढण्याचा प्रयत्न करत आहे. कारण की आता तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे, हल्ली मस्त असा ट्रेंड आहे की मेहंदी फंक्शन असेल तेव्हा नवरी जिथे बसून मेहंदी काढणार असते त्याच्या मागे छानसं असं एक डेकोरेशन केलं जातं. तर आम्हीही तसंच काहीतरी करण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहोत. हे डेकोरेशन करण्यासाठी मला माझ्या भावांनी सुद्धा खूप हेल्प केलेली आहे. तुम्ही बघू शकता, आम्ही जिथे बसून मेहंदी काढणार आहोत त्याच्या मागे त्याने छानसा असा एक व्हाईट पडदा लावलेला आहे आणि तो आता मला मेहंदी हा शब्द त्या व्हाईट पडद्यावर लावण्यासाठी मदत करत आहे. आता प्रत्येकालाच माहित आहे, ब्रायडल मेहंदी म्हणजे नवरीच्या हातावर मेहंदी काढायला अर्धा एक तास पुरत नाही. त्यासाठी 3 ते 4 तास आरामात लागतात. म्हणून आम्ही आमच्या मेहंदी आर्टिस्टला सांगितलं की तू आमच्या नवरीच्या हातावर मेहंदी काढायला स्टार्ट कर, आम्ही पटकन डेकोरेशन करून घेतो. तर तिने आमच्या नवरीच्या हातावर मेहंदी काढायला स्टार्ट केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान सुंदर अशी तिने मेहंदी काढायला स्टार्ट केलेली आहे. ऑफकोर्स ही सुरुवातच आहे, पण सुरुवातच तिने इतक्या छान अशा डिझाईनने केलेली आहे, तर सगळी मेहंदी तर काय कमाल असेल. वाव, एका हातावरची तर कंप्लीट झालेली आहे आणि ऑलमोस्ट आता दुसरा हातही कंप्लीट होत आलाय. आणि डेकोरेशन झाल्यानंतर आम्ही वरती टेरेसवर गेलेलो. तर तिथलं मला काही डेकोरेशनचं जास्त घेता आलं नाही, पण तुम्ही बघू शकतात एंडला आम्ही किती एन्जॉय केलेला आहे मेहंदी फंक्शनला. आणि आता आहे हळद फोडण्याचा कार्यक्रम, जो मेहंदीच्या दुसऱ्या दिवशी केला जातो, म्हणजे ऑफकोर्स ज्या दिवशी हळद असते त्याच दिवशी. तर आता तुम्ही बघू शकता की सगळ्या बायका इथे जमलेल्या आहेत आणि हळद फोडण्याचा कार्यक्रम करत आहेत. ह्या आमच्या नॉटी कल्पना वहिनी, ज्या खूप मजाक मस्करी करतात. आणि आता बायका मस्तपैकी अशा गाणं म्हणत हळद फोडण्याचा कार्यक्रम करत आहे आणि किती सुंदर अशा पद्धतीने हा हळद फोडण्याचा कार्यक्रम सुरू आहे. ऑफकोर्स गावाकडचं लग्न आहे, तर ते छान सुंदर असं पारंपरिक पद्धतीनेच पार पडणार आहे. दोघे गपचूप
मनाचा गणू गणू घ्या गणू चार मनाचा गणू गणू घ्या गणू चार दिलीप मामाच्या घरी कारण पाची सवसनी मांडू दिलीप मामाच्या घरी कारण पाची सवसनी मांडू दिलीप मामाच्या घरी कारण पाची सवसनी मांडू दिलीप मामाच्या घरी कारण पाची सवसनी गणू घ्या गणू पाच मनाचा गणू गणू घ्या गणू पाच मनाचा गणू गणू घ्या गणू पाच मनाचा गणू गणू घ्या गणू मेसाईच्या घरी कारण पाची सवसनी मांडू 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 झालं आणि हात सुधारा ना आणि प्रत्येकीने नाव घ्यायचं म्हणजे मीडियाला जाणार झालं 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 नाही असं नाही म्हणायचं छोटं मोठं नाव घ्यायचं मीडियाला जाणार आहे मीडियाला जाणार येतं म्हणा चला गळा घालून येतं मग म्हणा पावर मी काही म्हणून जाईल घरापुढे अंगण अंगणात होतं टेबल टेबलवर होता फोन आनंदरावने दाखवला पिक्चर तो कोण आता कळलं कुठला पिक्चर बघायला जायला कोण पिक्चर दाखवला नदीच्या किनारी वाजवत होते बासरी भगवानच्या जीवावर सुखी आहे सासरी चल सोने मग आता तू काय वरमाई वरमाईला द्या वरमाईला द्या वरमाईला काय बोलू मला नाही येत नाही येत आहे असं कसं म्हणताय तुम्ही जाड साखर बाजूला बारीक साखर काजूला मोतीराम गेले कोर्टात तर सगळे वकील झाले बाजूला हळदी कुंकाच्या राशी सुनील रावांचं नाव घेते हळदीच्या दिवशी बाबासाहेबांच्या फोटोला हाल घालते वाकून संगदाचं नाव घेते सगळ्यांचं मान राखून येतो तरी नाही बोल काहीतरी काहीतरी वेगळं येऊ द्या ना काय करता नावच येत नाही काय मग काय येत खायला येत मामाचं नाव तेच येतील ना अगं बाई बोल ना फोटोला हार घालते वाकून बबनरावांचं नाव घेते तुमचा मान राख बरं चला
आणि आत्ता होणार आहे बांगड्या भरण्याचा कार्यक्रम. ऑफकोर्स सगळ्यात आधी आपल्या नवरीच्याच हातात चुडा भरला जाणार आहे. हा जो चुडा आहे हा आपल्या नवरीचा चुडा आहे, जो पांढऱ्या रंगाचा आहे. कसे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या रंगाचा चुडा भरतात नवरीला. काही ठिकाणी चॉकलेटी रंगाचा चुडा भरतात, काही ठिकाणी पांढऱ्या रंगाचा भरतात, आणि हे दोन्ही कलर जिथे नसेल तिथे ऑफकोर्स हिरव्या रंगाचाच चुडा भरतात. पण हे जे लग्न आहे हे नाशिककडचं आहे, नाशिक साईडचं, त्यामुळे त्या ठिकाणी बरेच जण पांढऱ्या रंगाचाच चुडा भरतात. आणि इथे झालेली आहे आमच्या नवरीबाईंची एंट्री. ही माझी छोटी मावस बहीण, जिचं लग्न आहे. तो देखो रंगलेल्या हातात तो नवरीचा चुडा किती सुंदर दिसत आहे. तर दोन्ही हातात चुडा भरून झालेला आहे आणि किती सुंदर दिसत आहेत तिचे हात. तर गाईज, कसा वाटला तुम्हाला हा पार्ट हे मला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि ऑफकोर्स पूजा संसारे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ह्या व्लॉगचा नेक्स्ट पार्ट सुद्धा नक्की बघा.